3 वर्षीय निरागस बालिकेवर अत्याचारानंतर दगडाने ठेचून केली निर्घृण हत्या, आरोपीला तात्काळ फाशी द्या, कळवण तालुक्यातून मागणी। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे रविवारी 3 वर्षीय निरागस बालिकेवर अत्याचारानंतर दगडाने ठेचून करण्यात आलेली निर्घृण हत्या संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी ठरली। निष्पाप चिमुकलीच्या मृत्यूने नाशिक जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील नागरिकांच्या अंतःकरणात असह्य वेदना, संताप आणि शोकाची लाट उसळली आहे। या अमानुष घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी किंवा आरोपीला तात्काळ गोळ्या घालून ठार करा या मागणीसाठी मंगळवारी कळवण तालुक्यातील संतप्त नागरिकांनी कळवण पोलीस स्टेशन येथे आंदोलन करत कळवणचे पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांना निवेदन दिले। त्याचप्रमाणे घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला। 3 वर्षाच्या निष्पाप चिमुकलीवरचा हा अत्याचार आणि तिची झालेली निर्घृण हत्या संपूर्ण समाजमनाला चिरडून टाकणारी ठरली आहे। तिच्या न्यायासाठी गावापासून ते प्रशासनापर्यंत सर्वत्र एकच हाक उमटत आहे। या राक्षसी कृत्याला शिक्षा मिळालीच पाहिजे असा सूर कळवण शहरासह तालुक्यात उमटत आहे। एवढी विलास रौंदड, प्रदीप पगार, संदीप शिंदे, शशी हिरे, शीतलकुमार हिरे, बाळासाहेब शेवाळे, वसंत रौंदड, बापू जगताप, सुरेश पगार, महेंद्र पगार, प्रमोद निकम, मुन्ना काकुडते, गोरख देवरे, अनिल रौंदड, रवी पगार, सूरज पगार, काशीनाथ गुंजाळ, नानू पाडवी, किशोर चौरे आदीसह असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मराठी केसरी न्यूज ब्युरो, कळवण। दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।